तर या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींवर बोलण्यासाठी शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी सध्या आपल्या सोबत आहेत। शायनाजी नमस्कार। अतिशय मोठ्या घडामोडी पक्षामध्ये घडतायत। दिल्ली ते मुंबई सगळीकडे जोरदार घडामोडी पाहायला मिळतायत। नेमकं काय घडतंय? आजच ऑपरेशन टायगर हे प्रत्यक्षात येणार का? बघा, मला काय स्पेक्युलेशन नाही करायचंय, परंतु तुम्ही नेहमीच ऑपरेशन टायगर म्हणतात। मला सांगायचंय की आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदेच्या एकच लक्ष्य आहे, महाराष्ट्रासाठी प्रगती। तर ऑपरेशन आहे तर फक्त ऑपरेशन प्रगती। मला वाटते की त्यांची जी लोकप्रियता आहे जनताला माहिती आहे, पार्टीला माहिती आहे, पक्षांचा पाठिंबा आहे आणि खरं वाघ कोण ते आता तुम्ही बघणार। तुम्ही म्हणता ऑपरेशन प्रगती, पण या ऑपरेशन प्रगतीसाठी हे 6 खासदार येणं गरजेचं आहे का? म्हणजे दिल्लीमध्ये ज्या घडामोडी घडतायत त्यावरून तुम्ही असं तर म्हणू शकत नाही की नेमकं काहीच घडत नाहीये, फक्त आम्ही ऑपरेशन प्रगती करतोय। तुम्ही सूचक विधान केलेले की ऑपरेशन टायगर मधला खडा वाघ कोण आहे हे तुम्हाला कळणार आहे। नेमकं काय घडतंय? तुम्ही काहीतरी हिंट तर देऊ शकता? नाही, मला काही स्पेक्युलेशन मध्ये नाही जायचं। आम्हाला माहिती पण नाही। आम्ही आता जालना आणि बीड मध्ये दौरा करतात। शिवदुर्गा म्हणजे एक संवाद महिलांसाठी, आणि ते दृष्टीने आमचे साहेबांनी नेहमीच हे सांगितलं की जे व्यक्ती आणि जे कार्यकर्ता काम करतात त्यांना नक्कीच आपण पुढे घेऊ। आणि ते परिपक्ष मध्ये तुम्ही बघितलं तर पक्ष प्रवेश किती आहे। आता कोण आले अमरावती, कोण आले परभणी, कोण आले जालन्यातून, इतकी कार्यकर्ता आहे जे एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाला घेऊन प्रेरित आहे आणि त्यांना पाठिंबा देत। शायनाजी, मग एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा नेमका कशासाठी आहे? कारण ते थेट राजस्थानमध्ये गेले, तिथे जाऊन ओम बिर्लांची भेट घेतल्याचं समजतंय, पुन्हा एकदा दिल्लीत आलेत, दिल्लीमध्ये आज खासदारांसोबत बैठक होणार असंही समजतंय। मग या दौऱ्याचं औचित्य काय? दौरा तर नेहमीच करतात आणि आदरणीय डेप्युटी चीफ मिनिस्टर आहे महाराष्ट्र प्रदेशचा, त्यांचा दौरा नेहमीच असते। परंतु मला फक्त हे तुम्हाला सांगायचं आहे की पण आमच्या दौरा नेहमी पक्ष करतात, पण हा अचानक झालेला दौरा आहे, बघा, तेही लोकसभेच्या अध्यक्षांना आत्ताच भेटण्याचं कारण काय? तुम्ही शायनाजी बोला। जसं मी म्हणते की लोकसभेच्या अध्यक्षांना रात्रीतून अचानकपणे भेट घेणं, हॅलो आधी दिल्लीत जाणं, हॅलो नंतर राजस्थानला जाणं, पुन्हा एकदा दिल्लीत येणं, हा दौरा नेमका कशासाठी? हे ऑडिओ तुमचा ऑन ऑफ होते। हॅलो हॅलो शायनाजी, तुम्हाला माझा आवाज येत असेल तर माझा हाच प्रश्न आहे की एकनाथ शिंदे अचानकपणे रात्रीतून दिल्लीमध्ये जातात, तिथून राजस्थानला जातात, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतात आणि ती भेट आत्ताच होते, आणि आजही जर खासदारांची बैठक होणार असं बोललं जात असेल तर शिंदेंच्या या दौऱ्यामागचं नेमकं कारण काय आहे? मग बरं, हे बघा, हे विश्लेषण तुमचं काम आहे, तुम्ही आहे पत्रकार, आम्ही पक्षाचे लहान कार्यकर्ता, आणि आमचे नेत्यांनी जे पण निर्णय घेतलं, कधी पण घेतलं, ते आहे आमचे हितमध्ये। तर आम्हाला जसं मी पहिले सांगितलं की दर दिवशी पक्ष प्रवेश असतो, असं नाही की एकदाच, आणि असं नाही की दिल्लीमध्ये किंवा राजस्थानमध्ये, पूर्ण देशमध्ये। आता गोवामध्ये पण आमचा प्रभाव आहे। तर तुम्ही हे प्रश्न वारंवार विचारतात की कुठे गेले, कशाला गेले, आय मीन ते त्यांनाच माहिती आहे, आणि मला वाटते की स्पेक्युलेशन नाही करायची गरज। संजय राऊतांनी एक्सपोस्ट केली आहे, ते म्हणतात की 15 कोटी देण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर इतरही काही मोठी आश्वासनं देण्यात आलेली आहे, आणि आता बघा त्या दृष्टीनं मोठी टीका केली जाते, मोठे मोठे आकडे समोर येत आहेत। बघा, संजय राऊत साहेब, विथ ड्यू रिस्पेक्ट, महाराष्ट्राचे चाली चॅप्लिन आहे। नेहमीच असं बयान करायचं, नेहमीच टीका टिप्पणी करायचं, त्यांची तर जसं हिंदीमध्ये म्हणतात, उनकी नैया तो डूब चुकी आहे, आणि आता ते परत इंडी अलायन्सला घेऊन परत डुबणार, कारण त्यांना विश्वास आहे राहुल गांधीमध्ये, त्यांना विश्वास आहे इंडी अलायन्स मध्ये। ते विसरले की हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरेचे जे विचारधारा होते ते कुठे ठेवलं, त्याच्यावरती टिप्पणी केलं तर बेहतर होईल। शायनाजी, खरं तर तुम्ही थेटपणे काही बोलत नाही आहात, मात्र 2 दिवसात पुन्हा एकदा तुमच्याशी नक्कीच आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या संदर्भात तुमच्याशी बोलणार आहोत। धन्यवाद आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल।